वेलकम टू रिअल अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त 16 दिवस तुमच्या 16 डेज तुमच्या आता बोर्ड एक्झामसाठी राहिलेले आहेत. इंग्रजी माध्यम 10वी लोअर लेव्हल मराठी 23 फेब्रुवारीला तुमचा पहिलाच पेपर म्हणजे एक्झामचा शुभारंभ तुमचा मराठी पेपरने होणार आहे. तर उरलेल्या काही दिवसांमध्ये मराठी विषयाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे ते आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी माझे सेशन झालेत, पण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचा अजून या ठिकाणी फायदा व्हावा हाच एक हेतू आहे हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यामागे. तर शेवटच्या 4 दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो 19, 20, 21 आणि 22 या 4 दिवसांमध्ये आपण मराठी विषयाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. आता सर्व A to Z अभ्यास करण्यासाठी आपल्याला खूप वेळच नाही म्हटलं तरी चालेल. तर शेवटच्या 4 दिवसांमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला मित्रांनो शेवटच्या 4 दिवसांमध्ये आपण पेपर पॅटर्न वाईज बघणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण जो तुम्हाला विभाग 1 गद्य आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा 18 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये शेवटच्या 4 दिवसांमध्ये आता लेसन खूप वाचण्याची गरज नाही आहे, जे ऑलरेडी तुमच्या वर्षभरातनं खूप वेळा युनिट टेस्ट, सेमिस्टर एक्झाम्स, प्रिलिम 1, प्रिलिम 2, मॉक एक्झाम बऱ्याचशा गोष्टींमधून तुमची सीन पॅसेजची प्रॅक्टिस झालेली आहे. फक्त पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क्स कसे मिळवता येतील, तर याच्यामध्ये आपल्याला स्वमतवर मॅक्सिमम लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे स्वमत याच्यामध्येच आपण बघितलं तर वर्षभरातून आपले स्वमतमध्येच मार्क्स गेलेले आहेत. म्हणजेच शेवटी आपल्याला काय करता आलं पाहिजे, एरर ॲनालिसिस, म्हणजे जे आपल्या चुका झालेल्या आहेत त्याचं आपलं विश्लेषण करता आलं पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा आढळेल, अनेक मुलांना या ठिकाणी जाणवेल की हो सर, खरंच आमच्या पहिल्या एक्झामपासून प्रिलिमपर्यंत स्वमतमध्ये आम्ही थोडं कमी पडत आहोत, म्हणजे ते आपला एरर आहे. तर स्वमतवर या ठिकाणी मॅक्सिमम एकदा रिवाईज करायचं आहे. आणि असे काही स्वमत आहेत मित्रांनो की ते स्वमत स्वतःच्या मनाने आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. जसं शॉलमधला एक प्रश्न आहे, लेखकाच्या आठवणी जर शॉलशी निगडीत आहेत, तशाच तुमची एखादी वस्तू अशी कोणती आहे ज्याची तुमच्या भावना निगडीत आहेत, किंवा उपवास लेसनमध्ये लेखकाने जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला नाही, तर त्याच्या मित्रांनी कशा प्रकारे त्याला ठिकाणी ॲडवाईस दिले आहे, टॉन्ट मारले, त्याचप्रमाणे तुम्ही एखादा असा संकल्प केलेला आहे का आयुष्यामध्ये 15 वर्षाच्या वयापर्यंत जो पूर्ण होऊ शकला नाही. फॉर एक्झाम्पल सकाळी लवकर उठणं ते झालं नाही, किंवा 1 जानेवारीपासून चहा सोडणं ते कधी होऊ शकलं नाही, किंवा जॉगिंगला जाणं ते होऊ शकलं नाही. असं काहीतरी एखादा संकल्प असेल जो तुमचा पूर्ण झाला नाही आणि भाऊ बहिणी टॉन्ट मारलेत. आता हे का सांगतोय की असे काही स्वमत काही लेसन्समध्ये आहेत की जे आपण आधीच तयार करून ठेवायचे आहेत की एक्झामला आपल्याला विचार करायला तो वेळ मिळणार नाही. आणि काही स्वमत तुम्ही नोट्समधून, डायजेस्टमधून रीड करा प्रॉपरली शेवटच्या 4 दिवसांमध्ये. म्हणजे फक्त आपलं लक्ष असणारे स्वमत 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 याच्यावरच तुम्ही शेवटच्या आणि त्यातले महत्त्वाचे लेसन्स मी तुम्हाला सांगतो जे ह्या वर्षी येण्याची दाट शक्यता आहे. याच्या आधी सांगितलं होतं लेसन नंबर 3, लेसन नंबर 4, लेसन नंबर 10, लेसन नंबर 11, लेसन नंबर 7 अँड 8. पुन्हा एकदा रिपीट करतो, लेसन नंबर 3, 4, 7, 8, 10, 11 या 6 लेसनचे स्वमत प्रॉपरली रीड करा. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तम गुण मिळतील, 17 देखील मिळतील याची तुम्हाला खात्री देतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फोकस करणार आहात पहिल्या क्वेश्चनमध्ये खूप चांगले गुण मिळवण्यासाठी. स्वमत प्रॉपरली करा. नेक्स्ट विभाग 2 पद्य विभाग. विभाग 2 पद्य 16 मार्क्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथे महत्त्वाच्या पोएम कुठल्या आहेत हे तुम्हाला सांगतो. संतवाणी म्हणजे पद्य पोएमसाठी, सीन पोएमसाठी पोएम संतवाणी दोघं, त्यानंतर पोएम नंबर 12, पोएम नंबर 13 अँड पोएम नंबर 16. त्यानंतर तुम्हाला सेकंड भाग या ठिकाणी काय आहे, रसग्रहण. रसग्रहण 8 मार्क्स. तर यासाठी पोएम नंबर 12, पोएम नंबर 13 अँड पोएम नंबर 16 व्यवस्थित करायचे. सर व्यवस्थित करायचे म्हणजे काय करायचं,
तर काही तुम्हाला आकृतीबंध आहे कवितेमध्ये, तुम्ही ॲज इट इज कॉपी करू शकतात. पण पुन्हा जर तुम्ही तुमचे पहिल्या युनिट टेस्टपासून मॉक एक्झामपर्यंत शेवटच्या प्रिलिम पद्धती तुम्ही बघितलं, तुम्हाला आढळलं असेल हा सर माझे शब्दार्थांमध्ये मार्क्स गेलेले आहेत, जे सीन पोएममध्ये पण विचारले जातात आणि रसग्रहणामध्ये पण विचारले जातात. फॉर एक्झाम्पल काजा, रसना, दृष्टी, हस्तशुभंकर, शुभ्र धवल, फेन धवलशा. तर असे काही शब्दार्थ आहेत जिथे आपण थोडेसे अडकतो आणि तिथेच आपले मार्क्स गेलेले आहेत. तुम्ही मागचे पेपर काढून बघा तुमच्या स्कूलमधले, तर तुम्हाला कळेल की हा सर शब्दार्थामध्ये आमचे मार्क्स गेलेले आहेत. किंवा ओळीचा सरळ अर्थ लिहा, भावार्थ लिहा. म्हणजेच आता शेवटच्या 4 दिवसांमध्ये कवितेचा अभ्यास करताना ह्या पोयमचे डायजेस्टमधून, नोट्समधून, सरांनी लिहून दिलेले असतील त्या नोट्समधून काय करायचं आहे, फोकस कशावर करायचा आहे, शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य. जर हे तुमचं व्यवस्थित झालं असेल तर समजायचं बिंदास न घाबरता बोर्डाला आपल्याला या ठिकाणी 16 पैकी 15 मार्क मिळणार. बाकी तुम्हाला तर या ठिकाणी कॉपीज करायचं आहे. रंग कशाचे, मजेचे, उद्याचे कॉपी करून लिहायचं आहे. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला असे काही क्वेश्चन्स विचारले जातील की तुम्हाला ऑलरेडी ते दिलेले आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की आपले इथे मार्क जाणार आणि म्हणून ते जाऊ द्यायचे नाही आहेत, स्कोर करायचा आहे. म्हणून कवितेचा अभ्यास करताना सर्वात सुरुवातीला शब्दार्थ नीट करा शेवटच्या 4 दिवसांमध्ये. आणि आईला, वडिलांना, मोठ्या भावा बहिणीला सांगा या सर्व पोएमचे जे तुम्हाला मेन्शन करून दिले आहेत त्यांचे शब्दार्थ म्हणजे पाठांतर घे. काही ओळीचा अर्थ मला विचार. फॉर एक्झाम्पल अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कणवाळू, किंवा हिरव्यागार झाडासारखं, झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवाचे टपोरे थेंब, किंवा शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीत, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झालीत. तर अशा काही महत्त्वाच्या ओळींचे अर्थ बाय हार्ट करा. कारण अशा काही ओळी विचारल्या जाईल तिथे आपले मार्क जायला नको. आणि जर मुलांना तुम्ही शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य जर प्रॉपरली रीड केलं शेवटच्या 4 दिवसामध्ये रिवाईज करताना, आपल्याला तेवढंच करायचं आहे. सर्व पोएम पाठांतर करायची नाही आहे, ओळी पाठांतर करायच्या नाहीत. फक्त शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य आपल्याला जर नीट जमलं आलं तर समजायचं की तुम्हाला इथे 15 मार्क डन. कारण हे शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य तुम्हाला दोघंकडे विचारले जातील, सीन पोएममध्ये पण, पठित पद्यामध्ये पण आणि रसग्रहणामध्ये पण. म्हणजे दोघींकडे तुम्हाला ते कामात येणार आहे. आणि म्हणून शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य व्यवस्थित करा. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आधी बोललो तर 6 मार्काला येतं. एकूण 4 स्थूल वाचन आहेत. फक्त 3 स्थूल वाचन करा मित्रांनो. 4ही करायची गरज नाही कारण बोर्डाचा नियम आहे. 3 क्वेश्चन्स 2 लिहायचे आहेत आणि 6 मार्क आहेत. मग 4 क्वेश्चन्समध्ये डोंट वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं यावर्षी व्युत्पत्ती कोश 1000% करून ठेवा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य आणि व्युत्पत्तीच्या खालील मुद्द्यांद्वारे परिच्छेद तयार करा. 2nd नंबर क्वेश्चन आहे. ते दोघी क्वेश्चन व्यवस्थित करा. मोठ्या होत असल्या मुलांनाचे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 करा. जाता असतानाचे 1, 3, 4 करा. आणि कॅक्टसचे 2, 3, 4 लेसनमधले जे एक्झरसाइजमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तेच क्वेश्चन्स येतात. तुम्ही प्रिव्हियस बोर्ड पेपर बघा, ते क्वेश्चन्स नीट करा आणि ते तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. कारण युनिट टेस्ट 1 मध्ये तुम्हाला पहिलं स्थूल वाचन होतं, सेमिस्टरमध्ये तुम्हाला दोन्ही स्थूल वाचन होतं आणि प्रिलिम्समध्ये तुमचे सर्व झालेले आहेत. म्हणून घाबरण्याची गरज नाही आहे. कॉन्फिडंट झालेले आहेत ते फक्त एकदा ग्लान्स टाका, रिवाईज करा. म्हणजे स्थूल वाचनामध्ये तुम्हाला उत्तम गुण मिळतील यात शंका नाही. त्याच्यामुळे शेवटच्या 3 दिवसांमध्ये काय करायचं आहे, लेसनचे स्वमत सगळे बघून घ्या जे तुम्हाला मी लेसन सांगितलेले आहेत. 3, 4, 7, 8, 10, 11. इज इट क्लिअर? कविते मी तुम्हाला सांगितलं आहेत. संतवाणीमध्ये 12वी, 13वी आणि 16वी कविता, संतवाणी दोन्ही करायच्या आहेत. आणि रसग्रहण 12, 13, 16चीच करा. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य फक्त तुम्ही रिवाईज करायचे शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये. तेवढंच बघा. बाकी सर्व A to Z सगळं पुस्तक वाचत बसलेत, डायजेस्ट वाचत बसलेत, वेस्टेज ऑफ टाईम. मग काही होणार नाही. फक्त कशा ठिकाणी पॉईंट्स आपला कव्हर करायचे आहेत तेवढंच फक्त मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. आणि स्थूल वाचनामध्ये 4ही स्थूल वाचन करू नका. पहिले 2 स्थूल वाचन मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर्स घेतलेत. मला मुलांनी सांगितलं सर पहिले 2 स्थूल वाचन खूप इझी आहेत
आणि मग तुम्ही ठरवा कॅक्टस स्किप करायचं की व्युत्पत्ती कोश. पण ॲज पर माय एक्सपिरियन्स व्युत्पत्ती कोश तुम्ही स्किप करू नका. कॅक्टस स्किप केलं चालेल. आणि त्याच्या लेसन खालचेच क्वेश्चन्स व्यवस्थित एकदा रिवाईज करा जे ऑलरेडी तुमचे झालेले आहेत. त्यानंतर विभाग 4 व्याकरण जे तुम्हाला आहे 16 मार्क्ससाठी. लक्षामध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मिळवायचे असेल मित्रांनो, इथे फक्त तुमचे मार्क्स कुठे जाणार माहिती आहे? फ्रेजेसमध्ये. आणि म्हणून सर फ्रेजेस आम्ही एवढे सगळ्या करायच्या का 100-200? बिलकुल नाही. जे प्रिव्हियस इयरचे बोर्ड क्वेश्चन्स पेपर आहेत 21, 22, 23, 24 आणि 25 आणि नवनीत ॲक्टिव्हिटी शीट प्रॅक्टिस पेपर जे प्रत्येक मुलांनी घेतलेलं आहे प्रॅक्टिससाठी, ते 5-5 पेपर सगळ्या विषयांची दिलेली आहेत. या सर्व प्रिव्हियस बोर्ड क्वेश्चन्स पेपरमधील आणि नवनीत ॲक्टिव्हिटी शीट प्रॅक्टिस पेपरमधील जर तुम्ही सर्व ग्रामर फ्रेजेस जर व्यवस्थित बघून घेतलं, ते काय बाहेर करायची गरज नाही, बघून घेतलं तरी तुम्हाला आउट ऑफ मिळतील. त्याच्यातूनच तुम्हाला फ्रेजेस येणार आहेत, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, अंगाचा तीळपापड होणे, मूठभर मान चढणे, बरोबर आहे, मळमळ व्यक्त करणे, भारावून जाणे, झोकून देणे, आंतरिक इच्छा निर्माण होणे, आर्जव करणे, कीव येणे, संकोच वाटणे, असे काही महत्त्वाचे आहेत. आणि त्या प्रिव्हियस बोर्ड पेपरमध्ये कमीत कमी एका पेपरमध्ये 3 असतात. आणि जर तुम्ही एवढे बघितले तुमचे 25 ते 30 फ्रेजेस जे पॉप्युलर आहेत, जे मॅक्सिमम त्याने रिपीट होतात, ते नीट करा. म्हणजे इथे मी तुम्हाला रिपीट करतोय, व्याकरणामध्ये आउट ऑफ मिळवण्यासाठी मित्रांनो प्रिव्हियस बोर्ड क्वेश्चन पेपरचे सर्व फ्रेजेस, समानार्थी, विरुद्धार्थी, पंक्च्युएशन सर्व नीट बघा. 16 आउट ऑफ 16 मिळणारच 100%. पण ती मेहनत शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये घ्या. आणि जे काही आपण सोडून पण घेतलेत सर्व पेपर्स तुमच्याकडे सुद्धा ते अवेलेबल आहेत, तर ते एकदा फक्त या ठिकाणी काय करा, त्याच्यावर ग्लान्स टाका, रिव्हाइज करा, म्हणजे तुम्हाला ग्रामरमध्ये नक्कीच आउट ऑफ मिळणार आहेत. त्यानंतर आपण विभाग 5 कडे जाऊया, शेवटच्या रायटिंग स्किल उपयोजित लेखन, जे तुम्हाला 24 गुणांसाठी आहे. इथे मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, आता रायटिंग स्किल तुम्हाला बाय करण्याची गरज. सर काय करायचं, तर मी तुम्हाला इथे सांगेल की रायटिंग स्किलचे फॉर्मॅट फक्त बघा 21 तारखेला. 19 आणि 20ला हे सर्व कव्हर करा. पूर्ण वेळ तुमच्या हातात, 24 तास तुमच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे हे कसं कव्हर करायचं तुमचं प्लॅनिंग तुम्ही बनवा, तसं तुम्ही या ठिकाणी शेड्यूल बनवा. आणि 21 तारखेला आणि 22 तारखेला फक्त रायटिंग स्किलवर नीट फोकस करा. 21 आणि 22 रायटिंग स्किलसाठी द्या. म्हणजेच काय, लेटरचे सगळे फॉर्मॅट बघा, फक्त बॉडी ऑफ द लेटर जे मी तुम्हाला पाठवलेले पण आहेत ते नीट बघा. म्हणजे फक्त 2च लेटर करायचे आहेत, मागणी आणि विनंती. यावर्षी मागणी पत्रे चान्सेस जास्त आहेत. मग मागणी पत्रे चार्ट कसे बनवायचे आहेत, पुस्तकांची मागणी, रोपांची मागणी, क्रीडा साहित्याची मागणी, स्वच्छता साहित्याची मागणी. म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्ही पहिला पॅराग्राफ 3 to 4 लाईन्सला मागणी पत्राबद्दल आता बोलतो आहे. पहिला पॅराग्राफ वरचा आणि खालचा पत्ता ऑलरेडी मित्रांनो घाबरू नका, बोर्डाने तुम्हाला परफेक्ट युनिक ॲड्रेस दिलेला असतो. अतिशय जे मुलं अभ्यास करत नाहीत त्यांना सुद्धा 3 मार्क्स मिळू शकतात. रिसिव्हरचा ॲड्रेस आणि सेंडरचा ॲड्रेस ॲज इट इज विथ ईमेल विथ पिनकोड कॉपी करायचा आहे, टेन्शन घ्यायचं नाही. वरच्या डेट, रिसिव्हरचा ॲड्रेस आणि सब्जेक्ट 2 मार्क्स आहेत, मॉडेल आन्सरमध्ये दिलेलं असतं. आणि खाली सेंडरचा ॲड्रेस विथ ईमेल आय डी 1 मार्क्स कॉपी करून. मग फक्त तुम्हाला शेवटच्या 2 दिवसांमध्ये काय करायचं आहे, बॉडी ऑफ द लेटर कसं लिहायचं आहे. विनंती पत्राला 7 to 8 लाईन्स फर्स्ट पॅराग्राफ, सेकंड पॅराग्राफ 3 to 4 लाईन्स लिहायचा आहे. मागणी पत्रामध्ये पहिला पॅराग्राफ 3 to 4 लाईन्स आणि चार्ट बनावं लागेल, पुस्तकांची नावं, रोपांची नावं, क्रीडा साहित्याची नावं जे काय असतील. आणि खाली कन्क्ल्युजन 3 to 4 लाईन्स आणि मग खाली सेंडरचा ॲड्रेस. म्हणजेच फक्त असे बरेचसे लेटर्स तुम्ही बघा, फॉर्मॅट नीट बघा, बॉडी ऑफ द लेटर फक्त फोकस करा, बाकी वरचा खालचा ॲड्रेस सोडून देत. वो तुम्हाला ऑलरेडी वहाँ जाके छापना लिखना है. म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मागणी आणि विनंती पत्र अलग अलग जो लेटर्स हमने साल भर में लिखे, क्वेश्चन पेपर में से देखो, कोई डाउट है तो फ़ोन करो, टीचर्स को पूछो. तो ये लेटर का इस तरह से आपको पढ़ाई करना है. सारांश लेखन ऑप्शनला टाकायचे, बिलकुल लिहायचं नाही. त्यानंतर तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी आहे, ॲडव्हर्टाईज रायटिंग, न्यूज रायटिंग अँड स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग वेल नोन आली तरच लिहा, अदरवाईज लिहू नका, कारण ते 3 पॅराग्राफ लिहायचे. बेटर वे आपला फॉर्मॅट ठरलेला आहे न्यूज रायटिंगचा, पेज नंबर 75, तोच फॉर्मॅट यूज करा. आणि मी तुम्हाला बोललो आहे
प्रिव्हियस बोर्ड पेपर तुम्ही बघा, डेज विचारले गेलेले आहेत. महिला दिन, शिक्षक दिन, पर्यावरण दिन, वाचन प्रेरणा दिन. मग मी तुम्हाला टेक्निक पण सांगितलं होतं, कुठला पण दिवस आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा चीफ गेस्टला आपण बोलवतो, त्याचं वेलकम केलं जातं, त्यानंतर त्याचं स्पीच होतं, त्या प्रोग्रामशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होतात, त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं आणि नेक्स्ट ओट फॉर थँक्स. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे आभार प्रदर्शन आपण आणि शेवटी करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही न्यूज रायटिंगचे फॉर्मॅट नीट बघा. पेज नंबर 75चाच फॉर्मॅट यूज करा, बाकी कोणाचंही ऐकू नका. त्यानंतर ॲडव्हर्टाईज रायटिंगमध्ये तो तुमचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला 5 गोष्टी बोलतो. टॅगलाईन, बरोबर आहे की नाही? भरभर आला गार वारा, धुंद झाल्या पाऊसधारा, टपटप टपटप थैंब वाजती, छत्रीवरती गाणे गाती. भरभर आला गार वारा, धुंद झाल्या पाऊसधारा. पोपटलाल छत्रीवाले, भावना छत्रीवाले. टॅगलाईन, टायटल, फीचर्स, कॉन्टॅक्ट ॲड्रेस, ईमेल आय डी आणि ऑफर, या 5 गोष्टी त्यामध्ये येऊ देत. पूर्ण पेज कव्हर करा. तर अशा प्रकारे ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा छान मार्क्स मिळतात. पेन्सिलचा वापर फक्त चित्रासाठी करा. आधी चित्र पेन्सिलने काढा, मग त्याच्यावर पेन फिरवायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात. स्टोरी रायटिंग जर तुम्हाला वेल नोन आणि तरसल्या, अदरवाईज ऑप्शनला टाका. न्यूज आणि ॲडव्हर्टाईजचे फक्त फॉर्मॅट तुम्हाला बघायचे आहेत, काही बायहार्ट करायचं नाही आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा क्वेश्चन, निबंध लेखन. निबंध लेखन वाचायचं आहे 22 तारखेच्या संध्याकाळी. सगळे निबंध व्यवस्थित वाचा. आत्मवृत्तला प्रायोरिटी द्या. इज इट क्लिअर? शेवटच्या दिवशी वाचायचे निबंध, त्याच्या आधी वाचू नका. अगदी शेवटचा ऑप्शन ठेवा निबंध वाचण्याचा. जेवढे पण महत्त्वाचे असेल, जे मी तुम्हाला इथे मेन्शन पण करतो. सैनिकाचे आत्मवृत्त, सूर्याचे आत्मवृत्त, पंथीचे आत्मवृत्त, पिंजऱ्यातील वाघाचे आत्मवृत्त, पृथ्वीचे आत्मवृत्त, क्रीडांगणाचे आत्मवृत्त, भ्रमणध्वनीचे मनोगत, त्यानंतर झाडाचे आत्मवृत्त, शेतकऱ्याचे आत्मवृत्त. असे काही महत्त्वाचे 8-10 असे फक्त नीट वाचा, रीड करा, तुम्हाला बरोबर आठवेल. आणि जर ऐन वेळेला आत्मवृत्त जर तुम्हाला वाटतं यार नाही जमत आहे ॲट द मोमेंट, तर तुम्ही प्रसंग लेखनाला प्रायोरिटी द्या. प्रसंग लेखन म्हणजेच काय? तुमच्या शाळेत 15 ऑगस्टचा कार्यक्रम होतो, तुम्हाला माहिती आहे सिक्वेन्स काय काय असते, काय काय प्रोग्राम्स होतात. तुमच्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन्स होतात, सायन्स डे होतो, मराठी दिवस होतो. तर कशा प्रकारे सिक्वेन्स असते ते पॉईंट्स दिलेले असतात. पण निबंध लिहिताना सुरुवात इंट्रोडक्शन नाही करा. सेकंड थर्ड पॅरेग्राफ जे काही तुम्हाला पॉईंट्स दिलेत ते स्पष्टीकरण करा आणि शेवटी कन्क्लुजन. म्हणजे 4 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एसे लिहायचा आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, मॉरल ऑफ द ये वीडियो सेशन, आपको क्या करना है लास्ट के 3 to 4 डेज में, लेसनचे फक्त स्वमत व्यवस्थित रीड करा. पोयमचे शब्दार्थ भावार्थ नीट बघा. स्थूल वाचनाचे फक्त 3 स्थूल वाचनाचे एक्झरसाइजमधलेच क्वेश्चन्स व्यवस्थित बाय हार्ट करा. व्याकरणासाठी म्हटलं आउट ऑफ मिळवण्यासाठी प्रीवियस बोर्ड क्वेश्चंस पेपर एंड नवनीत एक्टिविटी शीट प्रैक्टिस पेपर, जिसमें 5-5 पेपर हर सब्जेक्ट के दिए हैं, उसमें के मराठी के 5 पेपर का सब ग्रामर एक बार देख लो, फ्रेजेस के मीनिंग बाय हार्ट करो. मम्मी पापा को, बड़े भाई बहन को बोलो अभी मेरे सारे फ्रेज के मीनिंग ले लो, इस प्रीवियस बोर्ड पेपर के जो भी आए हैं एक बार उनसे बाय हार्ट करवा के लो. और उसके बाद रायटिंग स्किलमध्ये सांगितलं आहे सर्व लेटरचे फक्त फॉर्मॅट नीट बघा आणि जे तुम्ही वर्षभर जे लेटर्स लिहिले असतील, तुमच्याकडे काही लिहून दिले असतील, नोट्स असतील, त्याच्यातले फक्त मजकूर बॉडी ऑफ द लेटर कसं लिहिलेलं आहे तेवढं फक्त ग्लान्स टाका. ॲडव्हर्टाईज आणि न्यूज तर तुम्ही तिथे प्रेझेंटली लिहू शकतात ऑन दी स्पॉट, कारण तुम्ही बघितले असतील तर मी आयडियाज पण दिलेले आहेत. आणि एसेमध्ये वैचारिक लेखन ऑप्शनला टाका, ते वाचू नका. भलं मोठं एसेचं बुक सुचललं आणि ते वाचत सुटलात असं करू नका. मी तुम्हाला आत्मवृत्त पाठवलेत, 3 एसे तुम्हाला, प्रसंगलेखन, आत्मवृत्त अँड वैचारिक निबंध. 3 करण्याची गरजच नाही आहे, 3 मधून एकच लिहायचं आहे. डोंट वेस्ट ऑफ टाईम. बस एकच प्रकार उचला आणि ते 7-8 एसे वाचून काढा. तुम्हाला कमीत कमी आयडिया येईल अरे निबंध कसा लिहायचा असतो. एखाद्या कवितेची ओळ टाका, अलंकारिक शब्द वापरा, ओके, इडियम्स वापरा, म्हणजे अजून तो निबंध खोलून दिसेल आणि तुम्हाला उत्तम गुण मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांनी जर याप्रमाणे फॉलो केलं तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये 65-70 अबोव नक्कीच मिळतील. हे ॲज अ गुरु तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद, ब्लेसिंग. विश यू ऑल द बेस्ट. येणाऱ्या तुमच्या बोर्डाच्या एक्झामसाठी सर्वांना भरभरून यश मिळव. धन्यवाद. नमस्कार.